पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झाल्यानंतर लगेच शेतकरी भावांच्या खात्यामध्ये पुन्हा आले 2,000 रुपये। आणि हे जे पुन्हा आता 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ना, ते आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे। हो, नमो शेतकरी योजनेचे ते पैसे आहेत शेतकरी भावांनो। हे बघा, पीएम किसान योजनेचे तुम्हाला 2 ऑगस्ट रोजी पैसे मिळाले 2,000 रुपये आणि आज तुम्हाला मिळाले नमो शेतकरीचे 2,000 रुपये। हे 2,000 रुपये तुम्हाला आले का चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा। जरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आज जमा झाला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या खात्यामध्ये जरी पैसे आले नसतील तर आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल हे मी तुम्हाला सांगतो। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, कारण काही शेतकरी भावांच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झाले। आजपासून सुरुवात झाली, भरपूर शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये नमोचे आलेले आहेत। तर बघा, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आल्यानंतर लगेचच 2,000 रुपये आले, ते म्हणजे नमोचे। तर बघा, नमो शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला 4,000 रुपये मिळून गेले। तर बघा, ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, तसेच काही महत्त्वाचे अपडेट आहेत पीएम किसान योजनेसंदर्भात, नमो शेतकरी योजनेसंदर्भात शासनाने काही महत्त्वाचे अपडेट दिलेले आहेत, काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना पण आपण बघणार आहोत। हे बघा, आपल्या चॅनलवर तुम्हाला एकदम ॲनालिसिस करून माहिती मिळत असते, म्हणजे मी सर्व जे आहेत माहिती गोळा करून मी तुम्हाला सांगत असतो। जी कामाची माहिती आहे, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। हे बघा, आपल्या चॅनलवर तुमचा फायदा होईल किंवा तुमच्यासाठी ती माहिती कामाची आहे, तर कामाची माहितीच तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे। तर बघा, कामाची माहिती समजून घ्या। चला, सर्व सांगतो, पहा तुम्ही माहिती आता। तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सुरू झालेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये आले नसतील नमोचे तर बघा, व्हिडिओ पूर्ण बघा। पीएम किसानचे आले, त्यानंतर आज नमोचे पण आलेले आहेत। चला, सर्व माहिती सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, KYC साठी ही कागदपत्रे आवश्यक, आता ज्या काही सूचना किंवा अपडेट दिलेल्या आहेत त्या अपडेट पण जाणून घेणं फार गरजेचे आहे। हे बघा, डिसेंबर ते मार्च पहिला हप्ता, एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता, ऑगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता दिला जातो योजनेअंतर्गत। बघा, आता योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रे बघा, आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो। यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते। ओके, हे बघा, बँक पासबुकची तुम्हाला झेरॉक्स लागते, आधार कार्ड लागतं। कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच ग्रामपंचायतमधील केंद्र ही शेतकऱ्यांची नोंदणी करू शकता। हे बघा, नोंदणी जरी करायची असेल तर बघा, तुम्ही ग्रामपंचायतमधील जे काही केंद्र आहे ते पण शेतकऱ्यांची नोंदणी करू शकता किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये पण ही नोंदणी होऊ शकते। पुढे बघा, महत्त्वाची माहिती, आता मृत शेतकऱ्यांच्या वारसांचे EKYC प्रलंबित, माहिती समजून घ्या। हे बघा, EKYC प्रलंबित असलेल्यांमध्ये मृत पावलेल्या 6,697 शेतकऱ्यांचा समावेश आहे। बघा, आता यामध्ये पीएम किसान योजनेच्या बद्दल ही अपडेट आहे पीएम किसान संदर्भात। तर बघा, EKYC प्रलंबित असलेल्या मृत पावलेल्या 6,697 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। हे सर्व शेतकऱ्यांची रेकॉर्डला नोंदी घेतल्या आहेत। या शेतकऱ्यांच्या वारसांनी कागदपत्रांची पूर्तता करून फॉर्मर ID काढणे आवश्यक होते। बघा, फॉर्मर ID काढणे आवश्यक होते, मात्र असे न केल्याने योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे। बघा, तर सूचना दिली होती पहिलेच, आणि जे काही मृत शेतकरी आहेत त्यांच्या वारसांनी EKYC करणे गरजेचे आहे। बघा, इथे महत्त्वाचं काय म्हटलेलं आहे, हे बघा, इथे स्पष्ट दिलेलं आहे। हे बघा, शेतकऱ्यांच्या वारसांनी कागदपत्राची पूर्तता करून फॉर्मर ID काढणे आवश्यक होते। हे करायला पाहिजे होतं, जे काही वारस आहेत त्यांनी फॉर्मर ID काढणे आवश्यक होते, मात्र असे न केल्याने आता योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे। ठीक आहे, ही बातमी पण महत्त्वाची होती, माहिती महत्त्वाची होती। पुढे बघा, तसेच तुम्हाला नमो शेतकरीचे 2,000 रुपये येणे सुरू झालेले आहे, त्याबद्दल पण व्हिडिओमध्ये पुढे माहिती मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही ना घाई जास्त करतात, पहिले अपडेट तर समजून घेत चला। ही माहिती तुमच्यासाठी आहे, कामाची माहिती आहे, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे।
आणि सर्व माहिती तुम्हाला कामाचीच मिळणार आहे आपल्या चॅनलवर. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा पुढे महत्त्वाची माहिती आता. हे बघा आधार अपडेट करण्याचे आव्हान आता करण्यात आलेले आहेत. महत्त्वाची सूचना आलेली आहे. समजून घ्या भावांनो, शेतकरी भावांनो, तुमच्यासाठी माहिती महत्त्वाची आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. हे बघा शेतकऱ्यांचे आधार मोबाईलशी लिंक आहे आणि मोबाईल नंबर पोर्टलशी, परंतु अनेकांचे आधारशी लिंक असलेले सिम कार्ड बंद पडले आहेत. बघा आता भरपूर जणांचे सिम कार्ड देखील बंद झाले असतील, काही जणांचे बंद पडलेले आहेत. ओके, तर KYC करताना मोबाईल नंबरशी आधार मॅच होत नसल्याने त्यांना अपात्र करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बघा तुमचा नंबर सिम कार्ड जरी बंद पडलं असेल तर KYC करताना मोबाईल नंबरशी आधार मॅच होत नसल्याने त्यांना अपात्र करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नंबर जो आहे तो KYC करतानाच तुमचा जो काही महत्त्वाचा नंबर आहे तो द्या. जरी तो नंबर बंद असेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. बरं हे बघा इथे काय म्हटलेलं आहे, अपात्र करण्यात येत असल्याची शक्यता आहे. जे आहे ते सांगत आहे मी तुम्हाला. पुढे बघा, त्यामुळे आधी मोबाईल नंबर अपडेट करून KYC पूर्ण करावे, शिवाय शेतकऱ्यांची युनिक ID काढणे अनिवार्य आहे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ओके, तर बघा तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून KYC पूर्ण करावे. मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करावा लागणार आहे आणि KYC करावी लागणार आहे तुम्हाला KYC, तेव्हा तो अपडेट होईल. आणि बघा शेतकऱ्यांनी युनिक ID काढणे अनिवार्य आहे. जे काही युनिक ID आहे ते काढणे देखील अनिवार्य आहे असं कृषी विभागाने इथे सांगितलेलं आहे. आता बघा हे तर झालं सर्व अपडेट, ज्या सूचना त्या अपडेट होत्या ते सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितलं. PM किसान योजनेसंदर्भात असो किंवा नमो शेतकरी योजनेसंदर्भात असो संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितलं. आता आपण समजून घेऊया नमोचे 2000 रुपये बद्दल अपडेट. बघा महत्त्वाची माहिती आता समजून घ्या. हे बघा माहिती काय तुमच्या समोर आहे. बघा तर 6वा जो हप्ता होता ना, 6वा हप्ता तो एप्रिल 2025 मध्ये आला होता. नमोचा हप्त्याबद्दल आपण बोलत आहोत आता, कारण PM किसानचं तुम्हाला मिळाले 2000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. 2 ऑगस्ट रोजी पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत. बरोबर, तर PM किसान योजनेचे 2000 रुपये तुम्हाला मिळाले 2 ऑगस्ट रोजी, हे पैसे मिळालेले आहेत. आता नमोचे पैसे संदर्भात अपडेट आपण बघत आहोत. तर बघा 6वा हप्ता नमोचा आला होता एप्रिल 2025 मध्ये. आता हा जो काही 7वा हप्ता आहे ना शेतकरी भावांनो, हा बघा एक्सपेक्टेड म्हटलेला आहे ऑगस्ट 2025, म्हणजे याच महिन्यात तुम्हाला नमोचे 2000 रुपये मिळणार आहेत. अजून कोणालाच नमोचे आले नाहीत. फक्त PM किसानचे 2000 रुपये शेतकरी भावांच्या खात्यामध्ये जमा झाले, केंद्राचे जमा झाले. राज्याचे जे काही 7वा हप्ता आहे नमोचे पैसे जे आहेत, नमोचे 2000 रुपये, हे नमोचे 2000 रुपये तुम्हाला या ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे. अजून तारीख जाहीर झाली नाही, परंतु पुढील 10-1 दिवसात शक्यता आहे की हप्ता नमोचा पण जमा होऊ शकतो. PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला आलेला आहे. नमोचा अजूनपर्यंत कोणालाच मिळालेला नाही. नमोचा तुम्हाला पुढील 10 दिवसात येऊ शकतो आणि एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे याच महिन्यात पैसे येणार आहेत. ओके, ही माहिती कशी वाटली, अपडेट कशा वाटल्या कमेंट करून सांगा. काही अपडेट असेल, नवीन अपडेट असेल शेतकरी भावांसाठी किंवा PM किसान किंवा नमो शेतकरीबद्दल किंवा कर्जमाफी संदर्भात अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.